विश्रांतीनंतर वळतो आहोत पुढल्या बातमीकडे। चीनमध्ये बनलेल्या आणि स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंना भारतात मोठी मागणी असते, पण या आर्थिक व्यापाराचा चीनला जरी मोठा फायदा होत असला तर त्याचं भारतापत्री धोरण हे मात्र मित्रत्वाचं नाहीये। त्यामुळेच चीनी वस्तूंवर बहिष्कार घालावा अशी मागणी शहीद दिवसाच्या निमित्तानं युवकांनी केली आहे। घोषणा करणारे आणि चीनमध्ये बनलेले सामान जाळणारे हे युवक चायनीज वस्तूंचा निषेध करतायत। चीन भारताकडून व्यापार उद्योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपये कमवतो आणि याउलट चीन भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला मदत करतो। या गोष्टीलाच आजच्या तरुणाईने विरोध केलाय। त्यामुळे या युवकांनी शहीदांना दीप उजळून श्रद्धांजली देण्याऐवजी चीनमध्ये बनलेल्या वस्तू जाळून श्रद्धांजली देण्याचं ठरवलंय। भारत सरकार को हमें जगाना है कि चाइना जो है पाकिस्तान को पूरा सपोर्ट कर रहा है। आपको पता होगा कि अभी 26/11 के हमले में जो वहाँ के वेपन्स मिले थे वो सारे चाइना मेडेड थे। पाकिस्तान को पूरा सपोर्ट किया है। 30,000 मिलिट्रीज उनके यहाँ पे उतारी गई है चाइना की तरफ से और पाकिस्तान को पूरा सहकार्य $525 मिलियन मेगा हाईवे के लिए दिया गया है। 2 अणुभट्टा केंद्र दिए गए जिससे पाकिस्तान की ताकत दुगनी हो जाएगी। या युवकांचा आरोप आहे की चीन भारताकडून आपला आर्थिक फायदा करून घेतोय आणि त्या निधीचा उपयोग भारताविरोधी षडयंत्राला पाठिंबा देण्यासाठी करतोय। चीनी वस्तूंच्या या होळीची तुलना असहकार आंदोलन किंवा जयप्रकाश आंदोलनाशी करू नका असंही ते सांगतायत। मात्र भारतात चीनी ड्रॅगनच्या वाढत्या दबदब्याला कमी करण्याची सुरुवात म्हणून नक्कीच इकडे पाहता येईल। जब चाइना सपोर्ट कर रहा है पाकिस्तान को तो ये सोच के हमारी सरकार को यहाँ की जो चाइना आइटम आ रहे हैं उनको बंद करना चाहिए, वरना आगे जाके तकलीफ को बहुत अपना सरकार को बहुत बड़ा बोझ उठाना पड़ सकता है। जो अपनी व्यापार है वो बहुत बंद ही होने के लिए है, तो उससे अपने जो भारतवासी है उनका रोजगार बंद हो रहा है। तो उसके लिए भारत सरकार को सोचना चाहिए और जो भारत की जो चाइना मेडेड वस्तू है उसके ऊपर बैन करना चाहिए। वर्षानुवर्ष चीन भारतासोबत व्यापार उदीम वाढवतोय, पण भारताबरोबर संबंध सलोख्याचे व्हावेत याकडे मात्र चीनचा कल दिसून येत नाही। व्यापारासाठी भारत, मैत्री मात्र पाकिस्तानशी अशी दुटपी भूमिका घेणारे या चीनला त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास चांगलाच धडा मिळेल अशी अपेक्षा तरुणांच्या या आंदोलनामुळे बाळगण्यास हरकत नाहीये। नित्यानंद शर्मासह भारती गायकवाड, समय, मुंबई।